ऑटिझम. ऑटिझम म्हणजे वाढीच्या प्रक्रियेमधील समस्या. ऑटिझमला वेगवेगळ्या भारतीय भाषांमध्ये विविध नावं दिली गेलेली आहेत. स्वयंमग्नता, स्वतःच्या विश्वात रममाण होणारा, स्वयंमंगलम, आत्मकेंद्री, अशी ती नावं. या सगळ्यामधून एकच गोष्ट जाणवते, ती म्हणजे ऑटिझम असलेल्या मुलामध्ये एक मूलभूत गुणधर्म आढळतो, तो स्वतःच्या विश्वात रममाण होण्याचा. आज आपण याच समस्येबद्दल अधिक जाणून घेणार आहोत. लहान मुलाच्या वाढीसंदर्भातील वागण्यातली अनियमितता जर वेळीच समजली तर उपचारांच्या दृष्टीनं त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना नक्कीच मदत मिळू शकेल. तांत्रिकदृष्ट्या सांगायचं झालं तर ऑटिझम इज अ डेव्हलपमेंटल डिसऑर्डर, म्हणजे ही वाढीच्या प्रक्रियेमधील समस्या आहे. अशा मुलांमध्ये जन्मतःच मेंदूची वेगळी कार्यप्रणाली दिसून येते. ऑटिझमची नेमकी कारणं जरी सांगता येत नसली तरी त्याची लक्षणं मात्र अगदी लहान वयातच जाणवू लागतात. बऱ्याचशा पालकांना वयाच्या 18 महिन्यानंतरच आपल्या मुलाच्या वर्तणुकीतील वेगळेपणा जाणवू लागतो. ऑटिझम असलेली काही मुलं ही सुरुवातीला सर्वसाधारण मुलांप्रमाणेच वाढतात, पण कालांतरानं त्यांना शिकवलेल्या काही गोष्टी किंवा कौशल्य ती हळूहळू विसरू लागतात. शास्त्रीय परिभाषेमध्ये ऑटिझमला म्हणूनच स्पेक्ट्रम डिसऑर्डर असं म्हटलं जातं. याचा अर्थ काही मुलांमध्ये जास्त प्रमाणात या लाक्षणिक समस्या दिसून येतात, तर काही मुलांमध्ये कमी प्रमाणात दिसतात, जी बऱ्याचशा गोष्टी करू शकतात. तरीसुद्धा त्यांच्यामध्ये काही इम्पेरिमेंट्स किंवा समस्या या राहतातच. ऑटिझमचं एकच असं लक्षण सांगता येत नाही, पण वागणुकीवर लक्ष ठेवलं तर अनेक वेगवेगळ्या गोष्टींमधून तो जाणवतो. वाढीच्या 2 मुख्य क्षेत्रातील वागणुकीवरून तो कळतो. एक म्हणजे समजून घेणं आणि संवाद साधण्याची क्षमता, आणि दुसरं संकुचित आवडीनिवडी आणि स्वमग्नता. ही झाली 2 मुख्य लक्षणं. याखेरीज इतरही अनेक लक्षणे आहेत ज्यांचा विचार आपण नंतर करू. पहिली समस्या म्हणजे सामाजिक संभाषण आणि जाणीवा. सर्वसामान्य मुलं जेव्हा इतर लोक बोलतात, वागतात, तेव्हा ते समजून घेऊन त्याला प्रतिसादात्मक अशी कृती करतात. त्यासाठी आवाज, शब्द आणि हालचालींचा ते वापरही करतात. पण ऑटिझम झालेल्या मुलांमध्ये या जाणीवा तितक्याशा विकसित झालेल्या नसतात. म्हणूनच त्यांच्या वागण्यामध्ये वेगळेपणा जाणवतो. भाषेचा अर्थ समजून घेऊन ती वापरणं हे जसं सर्वसामान्य मुलांमध्ये आढळतं, तसं ऑटिझम झालेल्या काही मुलांमध्ये ते आढळत नाही. जेव्हा या मुलाला बनाना शब्द म्हणायला सांगितला तेव्हा त्यानं तो शब्द स्वतःच्या पद्धतीनं म्हटला. काही मुलं शब्दाचा अर्थ समजून न घेताच एकच शब्द पुन्हा पुन्हा उच्चारत राहतात. त्याला इकोलेलिया असं म्हणतात. काही मुलं शब्द वापरतच नाहीत, फक्त हातवाऱ्यांद्वारेच संवाद साधण्याचा प्रयत्न करतात. उदाहरणार्थ, एखादी वस्तू हवी असेल तर पालकांचा हात त्या वस्तूवर नेऊन ठेवतील आणि ही वस्तू आपल्याला हवी आहे असं सूचित करतील. काही काही मुलं बोलू शकतात, पण भाषेचं व्याकरण आणि शब्दाचं उच्चारण खूप वेगळ्या पद्धतीनं करतात. यांचं इतरांनी ऐकावं यासाठी ही मुलं आग्रही असतात, आणि याच कारणामुळं आपल्याला त्यांच्यामध्ये वेगळी लक्षणं आढळून येतात. काही मुलं नेहमी एकटीच राहू इच्छितात. तर काही मुलांना त्यांचं नाव उच्चारलं तरी ती प्रतिसाद देत नाहीत.
त्यामुळे याला ऐकू येत नाही की काय अशी शंका येत राहते. अथर्वा 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 माकुळा. आधारासाठी जवळ येणं, प्रेमानं पालकांना बिलगणं ही सहज लक्षणं सुद्धा अशा मुलांमध्ये एकदा आढळत नाहीत. काही मुलांकडून पालक त्यांच्याकडे बघून हसले तरीही हसून प्रतिसाद दिला जात नाही. काही मुलं त्यांच्याशी कोणी बोलत असेल किंवा त्यांना काही सांगत असेल तर सांगणाऱ्याच्या चेहऱ्याकडे बघतच नाहीत. अथर्वा मम्मी मोबाईल घेऊन दिला तुला. अथर्वा मोबाईल घेऊन दिला. अथर्वा मोबाईल घे असा. एकूणच संवाद सुरू कसा करावा आणि पुढे कसा न्यावा हे ऑटिझम झालेल्या मुलाला कळत नाही. या सगळ्या समस्यांमुळे ऑटिझम झालेली मुलं ही इतर मुलांमध्ये मिळून मिसळून खेळायला उत्सुक नसतात. वर्तन, आवडीनिवडी आणि कृतींमधील मर्यादित ठराविकपणा आणि पुनरावृत्ती. कोणत्याही पातळीवरील समस्या असली तरी ऑटिझम झालेल्या बालकामध्ये काही ठराविक लक्षणं ही दिसतातच. एखादी कृती त्याच पद्धतीनं करत राहण्याला प्राधान्य दिलं जातं. जर त्या पद्धतीत बदल झाला तर ही मुलं नाराज होतात. शर्टसुद्धा घालायचा असेल तर रोज तो त्याच पद्धतीनं घातला गेला पाहिजे. रोजच राजूच्या वर्गातली सगळी मुलं शाळेबाहेर गेल्याशिवाय तो स्वतः शाळेबाहेर जात नाही, हे क्रमप्राप्त. तो स्वतः इतर मुलांचा हात धरून वर्गाबाहेर, शाळेबाहेर जातो. आणि सर्व वर्गमित्र शाळेबाहेर गेल्यानंतरच तो स्वतः शाळेबाहेर जातो. कोणतीही कृती करताना ती एका ठराविक क्रमामध्येच करण्याची या मुलांना सवय असते. उदाहरणार्थ, जर रोज आधी चपाती आणि मग भात असं खायची सवय असेल तर एखाद दिवशी आधी भात दिला तर त्यांना चालत नाही. एखादी कृती किंवा वस्तू त्यांना इतकी अधिक आवडते की त्याशिवाय ते राहू शकत नाहीत. ती वस्तू दूर केली तर ते अस्वस्थ होतात. चेंडू गोल गोल फिरवत राहणं किंवा एका ओळीत वाट्या किंवा खेळातल्या गाड्या मांडून ठेवणं अशा गोष्टी ते करत राहतात. सर्वसामान्य मुलांना आवडणार नाही अशा वेगळ्या गोष्टी करायला या मुलांना आवडतं. उदाहरणार्थ, चॉकलेट्सचे रॅपर्स जमा करणे, वेगवेगळ्या पद्धतीच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या जमवणे, दोऱ्यांचे तुकडे किंवा रबर बँड्स जमवणे. वस्तूंच्या हालचालींबद्दल इनॲप्रोप्रिएट म्हणजेच अयोग्य तऱ्हेचं आकर्षण यांना असतं. गोलाकार फिरणाऱ्या वस्तू, विजेवर चालणारा पंखा, दरवाजाची उघडझाप करणं वगैरे. संपूर्ण एका खेळण्याशी खेळण्यापेक्षा खेळण्याच्या एकाच भागाशी ही मुलं खेळत राहतात. म्हणजे सायकल दिली तर पॅडल फिरवत राहतील, गाडी दिली तर चाकाशी खेळतील. काही काही आवाजांविषयी ही मुलं जास्त संवेदनशील असतात. उदाहरणार्थ, कुकरची शिट्टी वाजली किंवा इतर काही आवाज आले तर ते कान बंद करतात. काहींमध्ये इजा होण्याची संवेदना नसते. काही ठराविक प्रकारचं अन्न किंवा काही ठराविक पोत असलेले कपडे यांना आवडत नाहीत. या मुलाला पोहे खायला आवडतात. जर बिस्किट दिलं तर ते तो खात नाही. स्वतःला आरामदायक वाटावं म्हणून शरीर सतत पुढे मागे करणे, स्वतःभोवतीच गोल गोल फिरणे, हात हलवत राहणे, चेहऱ्याजवळ बोटांची आणि हातांची विक्षिप्त हालचाल करत राहणे, अशा गोष्टी ही मुलं करतात. हायपर ॲक्टिव्ह म्हणजे अतिक्रियाशील असणं. ही मुलं एका जागी स्थिर बसू शकत नाहीत. हे सुद्धा ऑटिझमचंच एक सामान्य लक्षण आहे. काही वेगळं वर्तनही कधीकधी ऑटिझम असलेल्या मुलांमध्ये बघायला मिळतं. स्वतःचाच हात चावणे, स्वतःची त्वचा चिमटून ओढणे, स्वतःचं डोकं भिंतीवर आपटून घेणे आणि स्वतःला त्रास करून घेणे. कधीकधी
प्रमाणाबाहेर किंचाळणे आणि चिडचिड करणे ही लक्षणंसुद्धा दिसतात. हे समजून घेणं आवश्यक आहे की ऑटिझमची सगळीच लक्षणं काही एका मुलामध्ये दिसणार नाहीत, पण निदान करताना गरजेचं आहे की काही लक्षणं एकत्रितरित्या त्या मुलामध्ये असली पाहिजेत. जरी मूल मोठं होईपर्यंत त्याच्या वर्तणुकीचा त्रास जाणवला नाही तरी ऑटिझमच्या निदानासाठी हे फार गरजेचं आहे की अगदी लहानपणापासूनच वर्तणुकीतील ही लक्षणं दिसली पाहिजेत. आपल्याला जरी ऑटिझमची कारणं माहीत नसली तरी हे निश्चित माहिती आहे की जलद निदान आणि उपचार ही मुलांच्या चांगल्या भवितव्याची गुरुकिल्ली आहे. डेव्हलपमेंटल अँड बिहेवियरल म्हणजे विकासात्मक आणि वर्तनात्मक पद्धतींचा वापर जर लवकरात लवकर मिळणाऱ्या उपचार सेवेंमध्ये अंतर्भूत असेल तर सामाजिक संभाषण आणि संवाद कौशल्य यांच्यामध्ये नक्कीच सुधारणा होऊ शकते. अर्ली इंटरव्हेन्शन सेवेमध्ये विशेष प्रकारचं शिक्षण, कम्युनिकेशन थेरपी म्हणजेच संवाद वाढवण्याची उपचार पद्धती आणि सेन्सरी इंटिग्रेशन म्हणजे संवेदनात्मक जाणीवांचं विकसन यांचा समावेश होतो, ज्यामुळं ऑटिझम झालेली मुलं ही स्वतंत्ररित्या आणि जास्त चांगल्या तऱ्हेनं आयुष्य जगू शकतात. फारच अवघड वर्तन दिसत असेल तर काही स्थितींमध्ये या समस्येवर औषधोपचारांची आवश्यकता पडू शकते. आम्ही जेव्हा स्पेशल एज्युकेटर आणि ऑटिझम असलेल्या मुलाची आई सौ वर्षा देसाई यांना ऑटिझम संदर्भात विचारलं तेव्हा त्या म्हणाल्या, सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपण हे समजून घ्यायला पाहिजे की आपण जसे वेगवेगळे आहोत तशी ही मुलंसुद्धा वेगवेगळी आहेत आणि त्यांना ह्या जगात वावरण्यासाठी किंवा सभोवतालच्या आपल्या वातावरणात वावरण्यासाठी त्यांना ज्या ज्या अडचणी येतात आपण त्या समजून घेतल्या पाहिजेत. त्यामुळे आपण त्यांना त्या अडचणीवर मात करण्यासाठी मदत करू शकतो आणि त्यांचं, ह्या मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबांचं आयुष्य आपण आनंदी करू शकतो. आम्ही अशा सर्व कुटुंबियांचे आभार मानू इच्छितो ज्यांनी या माहितीपटाच्या निर्मितीमध्ये सहभागी होण्यास आनंदानं सहमती दिली, ज्याद्वारे ऑटिझमबद्दल सर्वत्र जनजागृती करण्यास मदत होईल. गोवा राज्यातल्या ऑटिझमग्रस्त मुलांच्या कुटुंबियांसाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सौ वर्षा देसाई यांचे आम्ही विशेष आभार मानतो.